तर आता आपण बघणार आहोत वेगवेगळे ॲसेटचे क्लासेस म्हणजेच वेगवेगळे फायनान्शियल अवेन्यूज. म्हणजे काय, कोणत्या ठिकाणी आपण आपले पैसे गुंतवून ते पैसे वाढवू शकतो. याआधी आपण ॲसेट्स आणि लायबिलिटीज यामधला फरक बघितला. तर या खूपशा असणाऱ्या ॲसेटमधून आपल्यासाठी योग्य ॲसेट कशी ओळखायची आणि वेगवेगळ्या ॲसेटचं कॉम्बिनेशन करून एक चांगली डायव्हर्सिफाईड स्ट्रॅटेजी कशी बनवायची याची आउटलाईन आपण बघणार आहे. मुळात कसं असतं, कोणतीही ॲसेट निवडताना त्या वेळेचे प्रेफरन्सेस, त्यावेळी आपलं असणारं वय, त्यावेळी आपल्याकडे असणारी फंड्सची अवेलेबिलिटी, त्याचसोबत त्यावरती आपल्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या, अशा खूप गोष्टी असतात. त्यामुळे ही जी ॲसेट निवडण्याची पद्धत आहे किंवा ॲसेट निवडण्याची गरज आहे ही खूप सब्जेक्टिव्ह असते. म्हणजे प्रत्येकाला एकच सिम्पल थंब रूल आपण अप्लाय नाही करू शकत. तरीसुद्धा मोठामोठी जे बेसिक ठोकताळे आहेत कोणते ॲसेट निवडण्यासाठीचे आणि मुख्यतः म्हणजे ॲसेटचे नेमके प्रकार तरी कोणकोणते आहेत हे आपण यामध्ये बघणार आहे. तर वेगवेगळ्या फायनान्शियल ॲव्हेन्यूजमध्ये, वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये आपली सगळ्यात पहिली जी ॲसेट क्लास आहे, सगळ्यात पहिला जो ॲसेट क्लास आहे तो आहे फिक्स्ड इन्कमचा ॲसेट क्लास. म्हणजेच आपण याला फिक्स्ड इन्कम, फिक्स्ड डिपॉझिटचा ॲसेट क्लास किंवा फिक्स्ड इन्कमचा फायनान्शियल ॲव्हेन्यू म्हणू शकतो. तर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय किंवा फिक्स्ड इन्कम म्हणजे काय, तर आपण एक ठराविक रक्कम गुंतवणार आहोत आणि त्या रकमेवरती आपल्याला फिक्स रिटर्न दरवर्षी प्रत्येक टेन्युअरला मिळत राहणार आहे. मग यामध्ये कोणकोणते ॲसेट्स येतात, यात प्रामुख्याने येणारी म्हणजे जी आपण बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो ती येते. त्याचसोबत पोस्टाच्या ज्या स्कीम्स असतात, जसं की सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा NSCचे सर्टिफिकेट्स असतील, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट असेल, KVP असेल, जिथे जिथे आपला पैसा आपल्याला असं वाटतं की सेफ आहे, जे कन्व्हेन्शनल फिक्स्ड इन्कम देणारे ॲव्हेन्यूज आहेत, हे सगळे फिक्स्ड डिपॉझिट किंवा फिक्स्ड इन्कम देणारे फायनान्शियल ॲव्हेन्यूज आणि ॲसेट क्लास यामध्ये मोडतात. तर हे जे फिक्स्ड इन्कम ॲसेट क्लास आहे याचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो की आपण ज्या वेळेला पैसे गुंतवत असतो तेव्हाच आपल्याला त्याची मॅच्युरिटी अमाऊंट आणि मॅच्युरिटी डेट माहीत असते. जसं तुम्ही एखाद्या बँकेमध्ये जर का FD ठेवायला गेलात तर तुम्ही केवढ्या टेन्युअरसाठी FD ठेवणार आहे, 6 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी, 3 वर्षांसाठी, 5 वर्षासाठी, त्या हिशोबाने त्या FDचे रिटर्न्स काढून मॅच्युरिटी अमाऊंट सहित रिसीट तुम्हाला आधीच दिली जाते. त्यामुळे यात रिस्क खूप लो लेवलची असते. तरीसुद्धा बँक बुडण्याची वगैरे रिस्क आहे ती आपल्याला नाकारता येत नाही. पण प्रत्येक फिक्स्ड डिपॉझिटवरती प्रत्येक पॅन कार्डच्या मागे 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स गव्हर्नमेंटकडून दिला जातो. त्यामुळे कदाचित पैसे मिळायला डिले होऊ शकतो, पण हे जे पैसे आहेत हे अटमोस्ट सेफ्टी कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे तुम्ही हा सगळ्यात सेफ ॲसेट क्लास समजू शकता. हा झाला या ॲसेट क्लासचा फायदा. पण आपण जेव्हा फिक्स्ड इन्कम किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवतो त्यावेळेला त्याचा तोटा काय आहे, तर यापैकी बरेचसे फिक्स्ड डिपॉझिट जे आहेत ते इन्फ्लेशन बीट करणारे असूनसुद्धा फक्त थोडंसं मार्जिन किंवा थोडंसं बफर आपल्याला देत असतात. थोडंसं बफर आपल्याला देत असतात इन्फ्लेशनच्या वरती. म्हणजेच इन्फ्लेशन 6 ते 6.5% आसपास असेल तर या फिक्स्ड डिपॉझिट करून आपल्याला मिळणारं जे रिटर्न असतं ते कुठेतरी 7 ते 7.5% आसपास असतं, 8% आसपास असतं. आणि यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्यासाठी आपण जर का ॲग्रेसिव्हली एखाद्या रिस्की पतसंस्थेमध्ये किंवा छोट्याशा बँकमध्ये FD केली जिथे 11, 12, 13% रिटर्न मिळतात, तर त्या FDज मात्र सेफ नाही आहेत. कारण अशा पतसंस्था किंवा अशा कोऑपरेटिव्ह बँक्स बुडण्याची शक्यतासुद्धा तेवढीच जास्त असते. इस्पेशली सध्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये अशी शक्यता थोडी जास्तच आहे. त्यामुळे जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ठेवायचा विचार करत असाल तर एखाद्या नॅशनलाइज बँकमध्ये जी गव्हर्नमेंट बॅक्ड असेल, म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल, किंवा एखाद्या चांगल्या प्रायव्हेट बँकमध्येच FD ठेवणं ॲडवायजेबल आहे. हे सोडून ज्या स्मॉल फायनान्स बँक्स आहेत तिथेसुद्धा तुम्ही FD ठेवू शकता. जर तुम्हाला फिक्स इन्कमच हवं आणि FD पण ठेवायची नाही तर अशा केसमध्ये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये डेट फंड नावाचा एक प्रकार असतो त्यामध्ये सुद्धा पैसे ठेवू शकता. इथेसुद्धा तुम्हाला फिक्स रिटर्न्सची गॅरंटी मिळते. गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतील, RBIचे बॉन्ड्स असतील किंवा काही PPF सारखे प्रोडक्ट असतील, NPS सारखी जी प्रोडक्ट आहे गव्हर्नमेंटचं, अटल पेन्शन योजनासारखं जे प्रोडक्ट आहे, हे सगळंसुद्धा फिक्स्ड इन्कम या ॲसेट क्लासमध्ये येतं. आणि याची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे हे हायली लिक्विडेबल असतात जेव्हा ते FD या स्वरूपात ठेवले जातात. व्हेअरॅज जर PPF असेल किंवा काही ठराविक वर्षांसाठी ती आपण गुंतवणूक करणार असू तर मात्र लिक्विड नसते. आता लिक्विड आणि नॉन लिक्विड ॲसेट क्लास म्हणजे नेमकं काय, हा जो ॲसेट क्लास आहे हा सगळ्यात सेफ असतो. त्यामुळेच यावरती लो रिस्क आहे, त्याचसोबत यावरती सगळ्यात लो रिटर्नसुद्धा आहे आणि हायली लिक्विड असतात. म्हणजेच कोणत्याही बँकेमध्ये ठेवलेली FD आपण टेन्युअर संपल्यावर तर विड्रॉ करू शकतो, पण प्री मॅच्युअर विड्रॉवलसुद्धा फॅसिलिटी असते. त्यामुळे आपल्याला जेव्हा कधीही पैसे लागतील तेव्हा इमिजिएटली
ही ॲसेट क्लास आपल्याला ते पैसे लिक्विडेट करून देऊ शकते. म्हणूनच आपला जो इमर्जन्सी फंड आहे किंवा आपल्याला इमिजिएटली लागणारे काही पैसे असू शकतात ते आपण या ॲसेट क्लासमध्ये ठेवू शकतो. 45, 50, 55 आणि त्या पुढच्या वयोगटातील जे लोक आहेत ते या फिक्स्ड ॲसेट क्लासमध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये जास्त एक्सपोजर घेऊ शकतात, जास्त पैसे ठेवू शकतात, कारण त्यांना जी लिक्विडिटीची गरज आहे ती जास्त असू शकते. याचसोबत जी लो रिस्क आहे ती त्यांच्या प्रोफाईलसोबत आणि त्यांच्या एजसोबत योग्य जाते. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपली रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी होत जाते. म्हणूनच जे 20, 25, 30, 35 या एज ग्रुपमधले इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी मात्र हा ॲसेट क्लास निग्लिजिबल इन्व्हेस्टमेंट करून ते यामध्ये ठेवू शकतात. बाकीचे हाय रिस्क आणि हाय पेइंग किंवा हाय रिटर्न्स देणारे जे ॲसेट क्लासेस आहेत त्यावरती जास्त फोकस करू शकतात.